मुंबईतील वरळीमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। वरळीतील सेंट रेगिस या हॉटेलमधील कामगार युनियनवरून जोरदार राडा झाला। या हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने भाजपकडून संघटना नोंद झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हा आरोप करण्यात आला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंदीवरून वरळीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। यावेळी त्यांच्यात राडा झालेला आहे। विशेष म्हणजे याआधी वांद्रेमध्येही अशीच घटना घडलेली होती। महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला आहे। एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे मोडीत काढून 4 लेबर कोडच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं काम कामगारांच्या विरोधात करतायत। असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे, काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत। हा केवळवाणी प्रयत्न ताजमध्ये झालं, आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रेजिसला करण्याचा प्रयत्न होतोय। भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष काही कामगार संघटना नाही आहे आणि कामगार संघटना असेल तर त्याच्यात काही सदस्य असले पाहिजे तरच तिथं फलक लावता येतो, संघटनेला मान्यता मिळवावी लागते। असं असताना जिथं जिथं भारतीय कामगार सेनेचे युनिट आहे जे कामगारांना न्याय देण्यासाठी काम करतात वर्षानुवर्ष, परंतु मॅनेजमेंटवर दबाव आणून राजकीय सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पार्टी स्वतःच्या संघटना ज्याच्यात सदस्य शून्य आहे अशा पद्धतीनं अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतायत। त्याला कामगारांचा विरोध आहे। फक्त मॅनेजमेंटसुद्धा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं फलक लावू देणं वगैरे असे प्रकार करतात आणि मला असं वाटतं भारतीय कामगार सेना याला ताकद लावून विरोध करेल। मला काही याबद्दल कल्पना नाही, मी जरूर कल्पना घेईल, पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी, पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची, पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल।